बिग बॉस मराठी सीझन 6च्या प्रत्येक फॉलोअरला आणि प्रत्येक चाहत्याला एकच प्रश्न पडलेला आहे की बिग बॉस मध्ये आज जर डबल इविक्शन झालं तर एक वाईल्ड कार्ड एंट्री व्हायची शक्यता आहे का? तर मित्रांनो, ह्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहोत. तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की काल एक प्रोमो आला आणि त्या प्रोमो मध्ये सांगितलं गेलं की ह्या आठवड्यात बिग बॉसच्या घरामध्ये एक नाही तर डबल इविक्शन होणार आहे. तर सगळ्यात आधी आपण जर वोटिंग लाईन्स क्लोज व्हायची बात केली, जेव्हा वोटिंग लाईन्स क्लोज झाल्या होत्या तेव्हा बॉटम 3 ला होते प्राजक्ता शुक्रे, आयुष संजीव आणि करण सोनवणे. तर याच्यापैकी 2 इविक्शन होतील आणि त्या 2 इविक्शनचे नाव सगळीकडे सोशल मीडियावर समोर आलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे आयुष संजीव आणि करण सोनवणे. तर मित्रांनो, कुठून जिथं बिग बॉसचा शो चालतो तिथून माहिती भेटती, तिथून तरी माहिती अजून आलेली नाहीये की हे दोघांचं इविक्शन झालेलं आहे. एक नाव तर फिक्स आहे की आयुष संजूचं इविक्शन होणार आहे आणि फिक्स मध्ये होणार आहे, पण दुसरं जे नाव आहे करण सोनवणे, एक तर हे नाव कुठून तरी सोशल मीडियावरून आलं असेल किंवा ज्यांनी कुणी ही न्यूज पसरवली असेल त्याच्याकडे हे नाव आलं असेल. तर मित्रांनो, सध्याला सोशल मीडियावर आपण बिलीव्ह जर केलं तर 2 नाव समोर आहेत, आयुष संजू आणि करण सोनवणे. आता दुसरा प्रश्न असा होता की वाईल्ड कार्ड एंट्रन्स बिग बॉसच्या घरात येऊ शकते का? तर मित्रांनो, सगळीकडे एक न्यूज होते, र्युमर्स होत्या की अभिजित बिचोकलेला ॲज अ वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून घेतेन का? तर मित्रांनो, ह्या पुढच्या आठवड्यात जर वाईल्ड कार्ड एंट्री झाली तर एक वाईल्ड कार्ड कंटेस्टंट बिग बॉसच्या घरात येऊ शकतो. जर नाही झाली तर त्याच्या पुढं बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये कोणतीच वाईल्ड कार्ड एंट्री होणार नाही, कारण की बिग बॉसला जी वाईल्ड कार्ड एंट्री करायची असती ती पहिल्या 1 महिन्यात किंवा जास्तीत जास्त पहिल्या 40 दिवसात येऊन जाते आणि आता बिग बॉस मध्ये त्यांचा 34वा दिवस चालू आहे. पुढचा आठवडा जर आपण बघितला, पुढचा आठवड्याचा भाऊचा धक्का येता येता बिग बॉस मध्ये 41 दिवस होतात, ज्याचा अर्थ अर्धा बिग बॉस संपलेला असतो आणि ज्यामुळं वाईल्ड कार्ड एंट्री बिग बॉस मध्ये नाही येऊ शकत जर पुढच्या आठवड्यापर्यंत वाईल्ड कार्ड एंट्री नाही झाली तर. आणि पुढचा प्रश्न की बिचुकलेच येते का, याची काहीच गॅरंटी नाही मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, जर अभिजित बिचुकले हे बिग बॉसच्या घरात आले तर बिग बॉसचा जो फ्लॉप झालेला सीझन आहे तो उठेल की अजून पडेल? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.